नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं श्री एमपीएससी अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, लेखा आणि कोशागार विभागामार्फत भरती निघालेली आहे। ही भरती नागपूर विभागामार्फत निघालेली आहे। या भरतीमध्ये किती जागा असणार आहेत, यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल, एज लिमिट किती असणार आहे आणि फीस वगैरे किती असेल, या आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। या भरतीमध्ये एकूण 56 पदांसाठी ही भरती आहे। याच्यामध्ये 56 पदांचं आरक्षणानुसार विभागणी कशी केली आहे ते आता आपण बघूयात। तर या 56 पदांची ही भरती आहे। त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 6 पद आहेत, त्यापैकी सर्वसाधारण 2, महिलांसाठी 2 पद असणार आहे, माजी सैनिकांसाठी 1 पद असणार आहे। अनुसूचित जमातीसाठी 3 पद आहेत, त्यापैकी सर्वसाधारण 1, महिला 1 आणि माजी सैनिक 1, अशा पद्धतीने 3 पद असतील। विजा अ साठी 2 पद असणार आहे, सर्वसाधारण 1, महिला 1। भजप साठी 2 पद असणार आहे, सर्वसाधारण 1, महिला 1। भजक क साठी 1 पद असणार आहे, ते सर्वसाधारणसाठी असणार आहे। भजड 2 पद, 1 सर्वसाधारण 1 महिला। विमाप्र या प्रवर्गासाठी 2 पद असणार आहे, सर्वसाधारण 1, महिला 1। इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 7 पद, त्यापैकी 2 सर्वसाधारण, 2 महिला, 2 खेळाडू, 1 माजी सैनिक। सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्ग यासाठी 6 जागा असणार आहे, त्यापैकी सर्वसाधारणसाठी 2 जागा, 2 महिलांसाठी 1, माजी सैनिकांसाठी 1 जागा असणार आहे। आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गासाठी 6 जागा दिलेल्या आहेत, त्यापैकी सर्वसाधारण 2 जागा, महिलांसाठी 2 जागा आणि माजी सैनिकांसाठी 1 जागा। पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 1 जागा असणार आहे। खुला प्रवर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी एकूण 19 जागा आहेत, त्यापैकी सर्वसाधारण 6 जागा, महिलांसाठी 5 जागा, खेळाडूंसाठी 1 जागा आणि माजी सैनिकांसाठी 3 जागा। पदवीधर अंशकालीन साठी 2 जागा असणार आहे, भूकंपग्रस्त 1 जागा, प्रकल्पग्रस्त 1 जागा। अशा पद्धतीने एकूण 56 जागा आहेत, त्यापैकी सर्वसाधारणच्या 20 जागा दिलेल्या आहेत, महिलांसाठी 18 जागा आहेत, खेळाडूंना 2 जागा असतील, माजी सैनिकांना 8 जागा असतील, पदवीधर अंशकालीन यांना 5 जागा असतील, भूकंपग्रस्त 1 जागा, प्रकल्पग्रस्त 2 जागा। या टोटल 56 जागांपैकी 1 जागा ही अनाथ या प्रवर्गासाठी असेल आणि 2 जागा ह्या दिव्यांग या प्रवर्गासाठी राखीव असतील। आता या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत ते आपण बघूयात। ऑनलाईन अर्ज तुम्ही 10 जानेवारी 2025 पासून भरू शकता, तर 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे आणि ऑनलाईन फीस भरण्याचा शेवटचा दिवस हा 9 फेब्रुवारी 2025 असणार आहे। आणि ऑनलाईन प्रवेश पत्र कधी मिळेल किंवा ऑनलाईन परीक्षा कधी होईल याची सगळी माहिती तुम्हाला त्यांच्या संकेतस्थळावर मिळणार आहे। आता आपण याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते पाहूयात। तर यासाठी तुम्हाला कनिष्ठ लेखापाल या पदासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता ही संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी ही दिलेली आहे आणि त्यासोबतच तुमच्याकडे तांत्रिक अर्हतेमध्ये मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट वयोमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असले पाहिजे। म्हणजे उमेदवार हा ग्रॅज्युएट असला पाहिजे, त्यासोबतच त्याच्याकडे मराठी टायपिंगचे 30चे सर्टिफिकेट किंवा इंग्लिश टायपिंगचे 40चे सर्टिफिकेट असले पाहिजे। टायपिंगच्या मराठी किंवा इंग्लिश या दोघांपैकी एक असला तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात। यानंतर एज लिमिट काय असेल ते आपण बघूयात। तर एज लिमिट ही या ठिकाणी दिलेली आहे की 19 वर्षापेक्षा कमी नसावं आणि ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्षापेक्षा जास्त नसावं, मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षापेक्षा जास्त नसावं आणि अनाथ उमेदवारांसाठी, दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्षापेक्षा जास्त नसायला पाहिजे, तेव्हा तुम्ही अर्ज करू शकता त्या ठिकाणी। आणि इथं अजून त्यांनी माहिती दिलेली की मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग उमेदवार, खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील। म्हणजे ती जी सवलत जास्त आहे तीच एकच सवलत तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते। म्हणजे तुम्ही या ठिकाणी 2 एज लिमिटचा बेनिफिट्स घेऊ नाही शकत, अशी माहिती त्यांनी इथं दिलेली आहे। यानंतर या एक्झामसाठी आपल्याला फीस किती लागणार आहे ते आपण बघूयात। तर ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला 1000 रुपये लागणार आहेत आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी तुम्हाला 900 रुपये लागणार आहेत।
हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. हा फॉर्म तुम्ही mahakosh.maharashtra.government.in या वेबसाईटवर जाऊन भरू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.